नमस्कार, आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह आणि मी जयश्री शेलार। पाहुयात जिल्ह्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा। मोदी सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प त्यांच्या पूर्वीच्या अर्थसंकल्पाप्रमाणे देशातील जनतेच्या डोळ्यात धुळफेक करणारा, देशातील जनतेची घोर निराशा करणारा असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माजी अर्थमंत्री आमदार जयंत पाटील यांनी दिली आहे। या अर्थसंकल्पात देशातील युवक, महिला, दलित, आदिवासी आदी घटकांसाठी त्यांनी काय दिलेलं आहे असा सवाल करून मोदी सरकारनं काही महिन्यात होणारी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हा अर्थसंकल्प सादर केला असला तरी त्याचा हेतू साध्य होणार नाही असं भाष्यही त्यांनी केलंय। जयंत पाटील म्हणाले, व्यक्तिगत करदात्यांसाठी करमुक्त उत्पन्नाची मर्यादा किमान 8 लाख रुपये करणं अपेक्षित होतं, मात्र ती केवळ 5 लाख रुपये केलेली आहे। मध्यमवर्गीय करदात्यांना दिलासा दिल्याचा केवळ दिखावा केलाय। वास्तविक मध्यमवर्गीयांना कोणताही दिलासा मिळणार नाही। बँकिंग सक्षमीकरणासाठी जी चतुर्सूत्री सांगितलेली आहे ती काही उपयोगाची नाही, कारण मोदी सरकारचा अनागोंदी कारभार व त्यांच्या नोटबंदी या चुकीच्या निर्णयाने देशातील बँकिंगची आधीच वाट लागली आहे। गर्भवती महिलांना 26 आठवड्यांची पगारी सुट्टी घोषित केली आहे, मात्र यापूर्वी संसदेने संमत केलेल्या कायद्यात ही तरतूद अगोदरच केलेली आहे। ही घोषणा नव्यानं करून श्रेय मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न या सरकारनं केलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सरकारनं देशातील युवकांना दरवर्षी 2 कोटी नोकऱ्या देण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र झालेलं उलटच आहे। कालच प्रसिद्ध झालेल्या सर्व्हेमध्ये आपल्या देशातील बेरोजगारीने गेल्या 45 वर्षात उच्चांक गाठलाय। या पार्श्वभूमीवर या अर्थसंकल्पात देशातील युवकांना रोजगार देण्यासाठी विशेष तरतूद करायला हवी होती असं मतही त्यांनी यावेळी मांडलेलं आहे। सहाय्यक निबंधक अधिकाऱ्याविरोधात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रारी मागे घेतो असं म्हणत 10 लाखांची खंडणी स्वीकारताना संभाजी ब्रिगेडचा जिल्हाध्यक्ष सुयोग औंधकर याला रंगेहात पकडण्यात आले, तर साथीदार कृष्णा विश्वनाथ जंगम याला रात्री उशिरा ताब्यात घेतलंय। या दोघांविरोधात खंडणीचा गुन्हा नोंद करण्यात आलाय। जानेवारी 2017 मध्ये हुतात्मा कारखान्याची निवडणूक होती, त्यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तुषार ठोंबरे व सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून अमोल डाफळे यांची नेमणूक होती। कृष्णा जंगम यांनी 10 जानेवारी 2017 रोजी उमेदवारी अर्जाचे प्रसिद्ध नोटीस बोर्डावर का केली नाही? आपण आपल्या पदाचा गैरवापर करता असा अर्ज अमोल डाफळे याच्याकडे केला होता। त्यानंतर कृष्णा जंगम यांनी 23 जानेवारी 2017 रोजी राज्य निवडणूक प्राधिकारी यांनाही पत्रव्यवहार केलेला होता। वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी केली असता जंगम याच्या अर्जात काही तथ्य नसल्याचं उत्तर त्यांना दिलं गेलंय। 27 नोव्हेंबर 2018 रोजी संभाजी ब्रिगेडचा जिल्हाध्यक्ष सुयोग औंधकर यांनी संभाजी ब्रिगेडच्या लेटर पॅडवर निवडणूक आयुक्त चौधरी यांना पत्र दिलं होतं। त्या पत्रामध्ये तुम्ही कारवाई केली नाही म्हणून 26 डिसेंबर रोजी तुमचा बेशरम अधिकारी म्हणून सत्कार करण्यात येणार आहे असा उल्लेखही केला होता। त्या पत्रालाही निवडणूक प्राधिकरणानं काहीही तथ्य नसल्याचं कळवलं होतं। दरम्यान कासेगाव येथे औंधकर व अमोल डाफळे यांची भेट झाली, त्यावेळी डाफळे यांनी औंधकरला निवडणूक कामात मी प्रामाणिक कर्तव्य केलेलं आहे, आमचा काही संबंध नाही असं सांगितलं। त्यावेळी औंधकरने कृष्णा जंगमची तक्रार मागे घेतो, परंतु प्रकरण मिटवण्यासाठी पैसे लागतात असं म्हणत पैशाची मागणी केली। त्यानंतर 19 जानेवारी रोजी पुन्हा औंधकरनं बेशरम अधिकारी म्हणून तुमचा सत्कार 7 फेब्रुवारीला करणार असल्याचं सांगितलं। याबाबतची माहिती अमोल डाफळे यांनी पोलीस उपाधीक्षक कृष्णात पिंगे यांना दिली होती। डाफळे यांनी औंधकरला 28 जानेवारी रोजी ऑफिसमध्ये बोलावून घेतलं, त्यावेळी औंधकरचे संभाषण रेकॉर्ड करण्यासाठी सापळाही रचला होता, परंतु औंधकर याने काही न बोलता डाफळे याच्या ऑफिसमधील कक्ष अधिकारी काळेबाग याच्याकडे चिठ्ठी दिली। त्या चिठ्ठीत चौधरी, रावळ, डाफळे, ठोंबरे या प्रत्येकाने 2.5 लाख रुपये द्यावे असा उल्लेख करत 10 लाखांची खंडणी मागितली। आज सायंकाळी 5च्या सुमारास डाफळे यांनी औंधकरला पैसे देण्यासाठी बोलावून घेतलं। पडताळणीसाठी पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय शेडगे, मयुरेश श्रीराव यांनी पंचासोबत पाठवण्यात आलं। औंधकर यास खंडणी देण्यासाठी पैसे तयार करण्यात आले होते। औंधकर यास खंडणी देताना रेकॉर्डिंग व शूटिंगही करण्यात आलंय। खंडणी घेताना सुयोग औंधकर यास रंगेहात पकडण्यात आलेला आहे। जिल्ह्यात गाळप हंगाम सन 2018-19 मध्ये गायब झालेल्या उसाला एफआरपीची रक्कम 14 दिवसात दिली नसल्यानं 5 कारखान्यांची महसूल वसुली अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाने संबंधित तहसीलदारांना दिलेत। केन ॲग्रो रायगाव, महाकाली कवठेमंका, विश्वासराव नाईक शिराळा, दत्त इंडिया सांगली आणि न्यायदेवी दालमिया शुगर कोकरूड या 5 कारखान्यांचा यामध्ये समावेश आहे। जिल्ह्यातील 5 कारखान्यांनी 220 कोटी 66,64,000 रुपये थकवलेले आहेत। विश्वासराव नाईक 58 कोटी, क्रेन ॲग्रो 33.53 कोटी, निनाई दालमिया 31.23 कोटी, महाकाली 15.86 कोटी आणि दत्त इंडियाची 62.055 एवढ्या कोटी रुपयांची बिलं थकीत आहेत। एफआरपीची रक्कम थकीत ठेवल्यानं ऊस नियंत्रण आदेश 1966 मधील कलम 3.8 नुसार सदर ऊस दराची थकीत रक्कम महसुलाच्या
थकबाकी समजून कारखान्यांच्या विरोधात जप्तीची कारवाई करीत असल्याची नोटीस साखर आयुक्तांनी दिली आहे. परंतु कारखानदार कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांची देणी देण्यास तयार नसल्याचं स्पष्ट झालंय. जिल्हाधिकाऱ्यांनी कारखान्याची जंगम व स्थावर मालमत्तेची विक्री करून शेतकऱ्यांची ऊस बिलं द्यावीत अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करण्यात आली होती. साखर आयुक्त गायकवाड यांनी दिलेल्या आदेशामुळे जिल्ह्यात खळबळ उडालेली आहे. जिल्हाधिकारी व प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाला हे आदेश मिळाले असून ज्या त्या तालुक्यातील तहसीलदारांकडून जप्तीची कारवाई होईल. ट्रॅव्हल्स गाडीतून सोलापूरकडे जाणारी सुगंधी तंबाखू पकडण्यात अन्न व औषध प्रशासनाला यश आलंय. बॉक्समध्ये पॅक करून रत्नाछाप नंबर 3000 ही सुगंधी तंबाखू सुमारे 100 किलो असून त्याची किंमत सुमारे 2.5 लाख रुपये आहे. स्टँड परिसरात अन्न व औषध प्रशासनाच्या पथकानं कोंडुस्कर ट्रॅव्हल्समधून तंबाखूचा हा साठा जप्त केला. खबऱ्यांमार्फत मिळालेल्या माहितीवरून बंदी असलेला हा बेकायदेशीर साठा पथकाच्या हाताला लागला. या तंबाखूवर महाराष्ट्र शासनानं बंदी घातली आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या पथकानं स्टँडजवळ असणाऱ्या कोंडुस्कर ट्रॅव्हल्सच्या एका गाडीत हा बेकायदेशीर साठा सोलापूरकडे जात असल्याची माहिती प्राप्त केली. त्यानुसार पथकानं ट्रॅव्हल्सवर छापा टाकला. सुगंधित तंबाखूचा हा साठा सोलापूरकडे पाठवण्यासाठी बुकिंग करण्यात आलं होतं. 100 किलोग्रॅम वजनाच्या साठ्याची किंमत 2,52,000 रुपये आहे. हा माल कोणाच्या मालकीचा आहे याबाबत कोंडुस्कर ट्रॅव्हल्सकडेही ठोस माहिती मिळू शकलेली नाही. सुगंधित तंबाखूचा हा साठा प्लास्टिकच्या पोत्यांनी शिवण्यात आल्यानं ओळखू येत नव्हता. कोंडुस्कर ट्रॅव्हल्सचे मॅनेजर अजित भोसले यांच्याकडून हा साठा जप्त करण्यात आला. सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन विभाग S.A. चौगुले, अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती S.V. हिरेमेट, R.L. महाजन, नमुना सहाय्यक तानाजी कवळे यांची कारवाई केलेली आहे. सांगली शहरातील प्रभाग क्रमांक 17 मधील किसान चौकातील गणेश मंदिराशेजारी सुरू असणारे देशी दारू दुकान भाजपच्या नगरसेविका गीता सुतार यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी बंद पाडलाय. नारी शक्तीने देशी दारू दुकानाला कुलूप ठोकत पुन्हा सुरू केल्यास आंदोलनाचा इशाराही दिलाय. परिणामांच्या त्रासामुळे वैतागलेल्या महिलांनी आज रुद्रावतार धारण केला होता. किसान चौक गणेश मंदिराशेजारी असलेल्या देशी दारू दुकानात येणाऱ्या दारुडांनी परिसरातील महिला व नागरिकांना त्रास देण्याचं सत्र सुरूच ठेवलं होतं. रोज दंगा, गुंडागर्दी, मारामाऱ्या, शिवीगाळ, अश्लील टोमणे, शेरेबाजी यामुळे या परिसरातील नागरिकांना विशेषतः महिलांना त्रास होत होता. त्यामुळे दुकान मालकाला वारंवार सांगूनही तो दुर्लक्ष करत होता. शेवटी वैतागलेल्या महिलांनी शुक्रवारी भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका सौ गीताताई सुयोग सुतार यांच्या नेतृत्वाखाली आवाज बुलंद केला. रोजच्या त्रासाला वैतागलेल्या महिलांनी दुकानातील दारुड्यांना हकलून लावत दुकानाला कुलूप ठोकलं. यावेळी भाजपचे नगरसेवक संजय कुलकर्णी, लक्ष्मण नवलाई, विनायक सिंहासने, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख संदीप सुतार, चंद्रकांत घुगे यांच्यासह परिसरातील महिला व नागरिक उपस्थित होते. महापालिकेच्या पाणी पुरवठा व आरोग्य विभागात भ्रष्ट कारभार सुरू आहे. अधिकाऱ्यांची खाबुगिरी सुरू असल्यानं नागरिकांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळत नसल्याचा आरोप करत शिवसेनेच्या वतीनं महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर हल्लाबोल आंदोलन केलंय. महापालिकेच्या कारभाराची चौकशी करावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी जितेंद्र शहा यांनी दिली. शिवसेनेचे जितेंद्र शहा, अजिंक्य पाटील, अनिल शेटे, मानसी शहा, गजानन खरात यांच्यासह कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ प्रशासनाच्या कारभाराविरोधात आंदोलन केलंय. यानंतर उपायुक्त मौसमी बर्डे यांना मागणीचं निवेदन देण्यात आलंय. महापालिकेच्या आरोग्य व पाणी पुरवठा विभागात मोठा भ्रष्टाचार असल्याचा आरोप त्यांनी केला. जितेंद्र शहा म्हणाले, प्रशासनाने पाणी पुरवठा नूतनीकरण आणि नव्याने यंत्रणेवर 100 कोटी रुपयांहून अधिक खर्च केला. केमिकल, औषध खरेदी केली जातात, परंतु शहराला अद्याप दूषित गटारीचंच पाणी पाजत आहे. एकूणच हा विभाग फक्त खाबुगिरीसाठीचा पोचला आहे. आरोग्य विभागातही बोगस कर्मचारी दाखवून लूट केली जात आहे. यात 58 वर्ष पूर्ण झालेल्यांना 800 रुपयांवर राबवलं जात आहे. हजेरीतही गोलमाल करून लूट सुरू आहे. एकूणच शहरात कचऱ्याचं ढीग पाहता यंत्रणा आहे की नाही हा प्रश्न उपस्थित होतो. औषध फवारणीतही बोगसगिरी आहे. लाखो रुपये खर्चून औषध फवारणी होत नाही. औषध फवारणीसाठी खरेदी केलेले ट्रॅक्टर बंद अवस्थेत आहेत. रिक्षा, घंटागाड्या खरेदीतही घोटाळा केलेला आहे. शासनाच्या 14व्या वित्त आयोगाकडून महापालिकेला 80 कोटी रुपयांचा निधी गेल्या 2 वर्षांमध्ये आला होता. तो निधी पायाभूत मूलभूत सुखसोयीसाठी महापालिकेच्या जनतेला आला होता, पण त्यातील 51 कोटी रुपयांच्या योजनांच्या नावे ठेकेदारांच्या घशात घातलाय. या भ्रष्ट कारभाराची चौकशी करावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केली असल्याचं जितेंद्र शहा यांनी सांगितलेलं आहे. व्याजानं घेतलेल्या पैशासाठी अव्वाच्या सव्वा दरानं वसुली करणाऱ्या सावकारांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. 10 पैकी 7 सावकार जेरबंद करण्यात सांगली ग्रामीण पोलिसांना यश आलंय.
तर तिघे सावकार अटकेच्या भीतीनं पसार झाले आहेत. त्यांनाही लवकरच ताब्यात घेण्यात येईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला. कवठेपिरान, तुंग आणि कसबे डिग्रजमधील 10 खासगी सावकारांनी पिळवणूक केल्याप्रकरणी गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आलाय. वसुलीसाठी शिवीगाळ व दमदाटी केल्याचाही प्रकार घडलाय. या प्रकरणी संजय कलाप्पा टकुगडे यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. टकुगडे यांनी कवठेपिरांच्या संभाजी पाटील यांच्याकडे 1 लाख रुपये व्याजाने घेतले होते. त्या बदल्यात 2,40,000 रुपये व्याजासह पाटील यांनी घेतल्याची तक्रार पोलिसांकडे केली होती. 10 जणांकडून 1 लाखापासून ते 6 लाखांपर्यंत रक्कम व्याजाने घेतली होती. परतफेडी दरम्यान टकुगडे यांना शिवीगाळ व दमदाटीचा प्रकार घडला होता. त्यामुळे टकुगडे यांनी त्यांच्या चाचाला कंटाळून ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये संभाजी पाटील, बाळासाहेब भानुसे, तानाजी सुतार, प्रमोद डांगे, दत्तात्रय चव्हाण, सुजित कुंभार या 7 जणांना अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयासमोर उभं केलं असता 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तर सागर बडगावे, विकास भोसले, सुरेश सुतार हे पसार झाले आहेत. त्यांनाही लवकरच अटक करण्यात येईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नवीन हळद सौद्यांना 2 दिवसांपूर्वी सुरुवात झाली आहे. आज काढण्यात आलेल्या सौद्यात राजापुरी हळदीला 13,100 रुपये उच्चांकी दर मिळालाय. व्यापाऱ्यांच्या बंदनंतर 2 दिवसांपूर्वी नव्या हळदीचे सौदे सुरू झाले. हळदीला चांगला भाव मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. 4 दिवसांपूर्वी मुहूर्ताच्या हळदीला 12,700 रुपयाचा उच्चांकी भाव मिळाला होता. तसेच पहिल्याच दिवशी 12,260 पोत्यांची आवकही झाली होती. दरम्यान इस्लामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आष्टा येथील आजपासून हळद सौदे सुरू होणार असल्यामुळे शेतकरी व व्यापाऱ्यांमध्ये उत्सुकता होती. आष्टा येथे सौदे सुरू असतानाच येथील शेतकरी प्रमोद आवटी राहणार आष्टा यांनी सांगली बाजार समितीमध्ये नवीन राजापुरी हळद सौद्यासाठी आणली होती. NV पाटील शिरगावकर यांच्या हळद दुकानात झालेल्या सौद्यामध्ये किमजी यांनी 13,100 रुपयाला हळद खरेदी केली. सौदे सुरू झाल्यानंतरचा हा उच्चांकी दर ठरलेला आहे. आज झालेल्या सौद्यामध्ये सरासरी 7 ते 10,000 रुपये इतका दर मिळाला. हळद संघटनेचे अध्यक्ष सतीश पटेल आणि व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सांगली बाजार समितीमध्ये नवीन हळद सौद्यांना प्रारंभ झालेला आहे. शुक्रवारच्या सौद्यात उच्चांकी 13,100 रुपये दर मिळाला. शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त माल आणावा असं आवाहन सभापती दिनकर पाटील यांनी केलेलं आहे. अमराईत बेकायदेशीर वृक्षतोड केली गेलेली आहे. या प्रकरणी सखोल चौकशी करून या प्रकरणाचा मास्टरमाइंड शोधून काढावा व त्याच्यावर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी स्वाभिमानी गुंटेवारी संघर्ष समितीच्या वतीनं महापालिकेसमोर निदर्शनं करण्यात आली. तसेच गुंटेवारी भागाच्या विविध समस्या देखील आंदोलनाद्वारे मांडल्या गेल्या. समितीचे प्रदेशाध्यक्ष उत्तमराव कांबळे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने उपायुक्तांची भेट घेतली. त्यांना मागणीचं निवेदन देण्यात आलं. अमराई येथे रविवारी बेकायदेशीररित्या झाडांची कत्तल गेली होती. या प्रकरणाची सखोल चौकशी होणं आवश्यक आहे. मात्र अद्याप चौकशी झालेली नाही. झाडे तोडणारे व तोडायला लावणाऱ्या मास्टर माइंडचा शोध घ्यावा व त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. टिंबर एरिया येथे महानगरपालिकेच्या शौचालयाला रंगरंगोटी करताना सुनील कोल्हार याचा मृत्यू झाला होता. त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी व त्याच्या वारसाला महापालिकेच्या सेवेत घ्यावं अशी मागणी देखील करण्यात आली. हनुमाननगर येथे ऑक्सिडेशन पॉडचं काम सुरू आहे. या ठिकाणी टाक्या बांधण्यात आल्या आहेत. मात्र याचा त्रास परिसरातील नागरिकांना होणार नाही याची दखल घ्यावी. प्रभाग क्रमांक 18 मधील साईनाथ नगर गल्ली क्रमांक 2, हनुमाननगर येथील गल्ली क्रमांक 6 व विठ्ठलनगर येथील गल्ली क्रमांक 2 मध्ये ड्रेनेजचं काम त्वरित सुरू करावं व गुंठेवारी भागातील रहिवाशांना शासनाच्या घरकुल योजनेचा लाभ द्यावा अशा मागण्या करण्यात आल्यात. या आंदोलनात शहाजी भोसले, नरेंद्र मोहिते, इरफान बारगीर, सुभाष गडदे, युनुसभाई चाबुकस्वार, सोमनाथ सूर्यवंशी, विद्या कांबळे, मंजुनाथ साबोजी, विपुल कलादगे, इक्बाल पठाण, अपर्णाताई वाघमारे, प्रकाश मदने, शहानवाज शेख, वनिता ठोगरे आदी सहभागी झाले होते.